श्री स्वामी समर्थ. सर्व माझ्या मैत्रिणींना आराध्य मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. तर नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना हे वर्ष सुखा समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. तर मैत्रिणींनो, आज नवीन वर्षाच्या निमित्ताने मी मस्त अशी खोबरा बर्फी बनवलेली आहे. तर ती कशी बनवलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि चॅनलला एक सबस्क्राईबचं बटन दाबायला नक्की विसरू नका मैत्रिणींनो. तर सर्वप्रथम मी काजू बदामाचे काप कट करून घेत आहे. अतिशय सुंदर मस्त ओल्या नारळापासूनच अगदी थोडेसे अर्धे वाटीची इतकीच मी ओलं नारळ घेतलेले आहे आणि त्यापासून मस्त अशी बर्फी तयार झालेली आहे. त्या पूर्णपणे बघा. तर हे बघा, इथे मस्त प्रकारे मी नारळचे जे वरचे साल आहे ते काढून घेतलेले आहे आणि आता ते बारीक बारीक कट करून घेते. ते स्वच्छ करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता हे कट करून घेते. आणि हे कट झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. चालू बंद करत असं मिक्सरच्या मध्ये व्यवस्थित ते बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी कढई तापत ठेवली आणि त्यामध्ये लगेचच हे जे खोबरं आहे ते टाकायचं. त्याच्यामध्ये तेल तूप काही न टाकता फक्त ते असं आपल्याला असंच खोबरं ते परतून घ्यायचं आहे. कारण त्यातलं जे म्हणजे ओलं नारळामध्ये असं पाण्याचं प्रमाण जे असतं ते सर्व निघून गेलं पाहिजे. ते कोरडं झालं पाहिजे. यासाठी आपल्याला ते असंच कोरडं परतवून घ्यायचं आहे. तूप वगैरे टाकले तर मग ते ओलच राहील, त्यातलं जे पाणी आहे ते शोषलं जाणार नाही. त्यामुळे अशाच पद्धतीने व्यवस्थित असं परतून घ्यायचं. तर मैत्रिणींनो, खूप छान अशी मस्त अशी ओल्या नारळापासून बर्फी बनते आणि नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि ही अशीच पद्धतीची बर्फी बनवून बघा. तर त्यासाठी मी जेवढं आता अर्धी वाटी इतकं नारळ घेतलेलं आहे. तर त्यासाठी 1 वाटी इतकी मी साखर टाकून घेतली आणि अगदी थोडंसंच पाणी म्हणजे साखर विरघळे इतकंच पाणी त्यामध्ये मी टाकलेलं आहे. आपल्याला पाक बनवायचा आहे. तर म्हणजे थोडंसं पाणी टाकून आणि असा घट्टसरच पाक बनवायचा आहे, जास्त पातळ काही करायचं नाही. तर बघा, या पद्धतीने व्यवस्थित पूर्णपणे असा चिकट होईपर्यंत आपल्याला तो परतवत राहायचे. पूर्ण साखर विरघळली पाहिजे या पद्धतीने. आणि मग याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप टाकायचं, म्हणजे तुपाने फ्लेवर छान येतो, मस्त लागते बर्फी खायला. त्यासाठी टाकायचं आपल्याला थोडंसं तूप. अगदी पौष्टिक आणि मस्त अशी बर्फी बनते मैत्रिणींनो. ओल्या नारळापासून असं आपण काही ओलं नारळ शक्यतो एवढं काही खाल्लं पण जात नाही. भाजीला वगैरे वापरलं तर वापरतो, नाहीतर मग असंच ते वाया जातं. तर त्यानंतर जे भाजलेला हा किस आहे तो टाकून घेते मी त्याच्यामध्ये आणि मग आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. पूर्ण घट्ट होईपर्यंत ते सतत हलवत राहायचं आहे. मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित असं. म्हणजे ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर जी आहे ती अर्धी वाटी इतकी टाकून घेतली मी. मिल्क पावडरने फ्लेवर पण छान येतो बर्फीचा आणि ना थोडीशी घट्टपणा येण्यासाठी पण त्याची मदत होते. म्हणजे मस्त अशी घट्ट पण बनते बर्फी. त्यामुळे अर्धी वाटी इतकी मिल्क पावडर टाकायची. आणि त्यानंतर मी म्हणजे ती थोडंसं हे करून बघितली की घट्ट झाली का नाही याची टेस्ट करून बघितली मी आणि चव पण कशी झाली म्हटलं. तर मग अगदी प्रमाणामध्ये साखर पण होती आणि सर्व काही अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये झालेलं होतं. त्यामुळे खूप छान अशी मस्त आपलं आता बर्फीचं हे बेटर तयार झालेलं आहे बेटर. त्यानंतर आता मी इथे तूप लावून घेतलं आहे ट्रेला आणि त्यामध्ये आता हे मिश्रण ओतून घेते आणि ते व्यवस्थित असं सेट करून घेते. सर्व असं व्यवस्थित असं सेट करून घेतल्यानंतर मग ते थोडेसे थंड झाल्यानंतर आपल्याला त्याचे काप पाडायचे. ते बघा, व्यवस्थित असं मस्त सेट करून घेतलं आहे. तर खूप छान मस्त अशी बर्फी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. अशीच ट्रिक वापरून जर तुम्ही बर्फी बनवली तर खूप छान होते आणि नक्की बनवून बघा ह्याच पद्धतीने. आणि त्यानंतर काजू बदामाचे जे बारीक केलेले काप आहे ते मी याच्यामध्ये टाकून घेते. तर मैत्रिणींनो, बर्फी तर खूप छान झाली, पण मोबाईलला जरा ब्लरचा प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित दिसत नाही, तेवढं समजून घ्या प्लीज. या पद्धती आणि वाटीच्या सहाय्याने पुन्हा मी ती अशी सेट करून घेते. व्यवस्थित अशी खाली दाबून घेते म्हणजे छान प्रकारे आपली बर्फी ते सेट होईल. आता छान मस्त अशी सेट झालेली आहे. त्यानंतर मी 5 ते 10 मिनटानंतर अशी थोडीशी ओलसर असतानाच अशी कट करून घेते. पाहिजे त्या आकारामध्ये कट करून घ्यायची. तर हे बघा मैत्रिणींनो, अगदी मस्त अशी आपली इथे बर्फी तयार झालेली आहे. तर नक्की तुम्ही देखील अशीच पद्धतीची बर्फी बनवून बघा. अशीच ट्रिक वापरून जर तुम्ही बर्फी बनवली तर खूप छान होते आणि अगदी म्हणजे काप पण खूप छान झालेले आहे. अगदी म्हणजे पाहिजे तशी अगदी ठिसूळ आणि मस्त झालेली, खायला पण अगदी चविष्ट झालेली. तर तुम्ही देखील अशीच पद्धत वापरून ही अशी बर्फी बनवून बघा
आणि कशी वाटली बर्फी ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मैत्रिणींनो प्लीज व्हिडिओ बघून पुढे न जाता एक सबस्क्राईबचं बटन दाबायला नक्की विसरू नका. मैत्रिणी तुमच्या एका सबस्क्राईबने मला भरपूर सारं मोटिवेशन मिळतं आणि एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागते. तर प्लीज मैत्रिणींनो सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. थँक्यू सर्वांना. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांची आभारी आहे.